आपणाला स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भाने विचार मांडायचा आहे। आपल्या अभ्यासक्रमाला जो एक साहित्य प्रवाह आहे, स्त्रीवादी आणि आदिवासी हे दोन साहित्य प्रवाह या सत्रामध्ये आहेत। अगोदर आपणाला स्त्रीवादी साहित्य प्रवाह बघायचा आहे आणि मी याच्या आधीच्या तासाला त्याच्या संदर्भातलं प्रास्ताविक केलं होतं। स्त्रीवादी साहित्य म्हणजे नेमकं काय आहे किंवा स्त्रीवाद म्हणजे नेमका काय आहे याच्या संदर्भातली चर्चा आज आपण करणार आहोत। काय की नाण्याला दोन बाजू असतात, त्याशिवाय कोणतंही नाणं चलनात चालत नसतं। तसं स्त्री आणि पुरुष समाज किंवा कुटुंबामध्ये महत्त्वाचे घटक आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे। स्त्री आणि पुरुष हे समाजात किंवा कुटुंबात असल्याशिवाय ते कुटुंब चालत नाही, तो समाज पुढे जात नाही। आणि मग असं असून देखील स्त्रीला दुय्यम दर्जा का देण्यात आला? तिला तिच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं। वैदिक काळात, रामायण महाभारत काळात हे स्त्री पुरुषांचं नातं विषमतेवर आधारित नव्हतं। स्त्रियांना पुरुषा इतकाच सन्मान होता, मान होता, मानाचं स्थान होतं। त्यामुळे स्त्री ही जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मुक्त संचार करीत होती। आपणाला माहिती आहे की ती शेतीचा शोध स्त्रीने लावला, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र तिला चूल आणि मूल, रांधा वाढा, उष्टी काढा एवढ्यापुरतंच तिला गुंतवून ठेवलं। अगदी ब्रिटिशाच्या काळापर्यंत आपण पराधीन आहोत याचं भान हे नंतरच्या काळात स्त्रीला राहिलं नाही। मग इंग्रजांच्या कालखंडामध्ये राजा राममोहन राय यांच्यापासून महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, आगरकर, रानडे, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे अशा अनेक समाज सुधारणांनी स्त्री सुधारणा आणि स्त्री शिक्षण यांची एक मोहीमच जणू सुरू केली। त्या काळामध्ये स्त्रीवाद हा फॅमिनिझम या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून तो समाजामध्ये रूढ नव्हता किंवा अस्तित्वात नव्हता। पण आपल्याकडे पाश्चात्य स्त्रीवाद ही जेव्हा अनोळखी कल्पना आपल्याकडे आली, तेव्हा ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विभूतींनी प्रत्यक्ष कृती आणि संघर्ष करीतच या विचारांची त्यांनी पायाभरणी केली, हे आपणाला सुरुवातीच्या काळामध्ये दिसतं। आता स्त्रीवाद म्हणजे नेमका काय आहे याचा विचार आपणाला करायचा आहे थोडक्यात। काय की 1960 नंतर, इसवी सनाच्या 1960 नंतर ग्रामीण, दलित, आदिवासी अशा विविध साहित्य प्रवाहांचा जसा उदय झाला, तसाच स्त्रीवादी साहित्य प्रवाहाचा देखील उदय झाला। सगळ्यात अगोदर अमेरिकेमध्ये 1960 मध्ये स्त्रीवाद हा शब्द पहिल्यांदा उपयोजिला गेला आणि
स्त्रीवादी समीक्षेची सुरुवातही 1960 नंतरच झाली हे आपल्याला दिसेल. स्त्रियांचे हक्क असतील किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय असतील, अत्याचार असेल, अन्याय अत्याचार यांना विरोध करणाऱ्या चळवळीतून स्त्रीवादाचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून मी मागेही सांगितलं की ही स्त्रीवाद ही एक राजकीय प्रणाली आहे. तेव्हा स्त्रीवाद म्हणजे काय, तर इंग्रजीत स्त्रीवादाला फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद आणि फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी अशी संकल्पना रूढ झाली. जर स्त्रीवादाचा कोशात अर्थ बघितला, शब्दकोशांच्या मध्ये वगैरे, तर स्त्री म्हणजे मादी किंवा बाई असा अर्थ आहे. स्त्रीवादी विचारवंतही स्त्रीची विशेष व्याख्या करताना दिसत नाहीत. पाश्चात्य विचारवंत असलेल्या जुलिया क्रिस्तीव हे स्त्रीकडे एक स्थिती म्हणून पाहते. आणि ती काय म्हणते, जुलिया क्रिस्टीव ही स्त्री पाश्चात्य, ती म्हणते की पितृसत्ताक पद्धतीतील प्रतिकात्मक व्यवस्थेत जे बाजूला टाकले जाते ते, तथापि जीवशास्त्रीय दृष्टीने लिंग वैशिष्ट्यातून स्त्री व पुरुष असे शरीरभेद निर्माण झाले असले तरी त्याकडे पितृसत्ताक व्यवस्थेमुळे दुर्लक्ष करून स्त्री म्हणजे सुंदर, नाजूक, सहनशील, कोमल असं मानून तिला दुय्यम स्थान दिलं गेलं. तिचं कर्तृत्व कमी दर्जाचं बनवलं गेलं. खरं तर तुलनेने पुरुष आणि स्त्री जर विचार केला तर समान आहेत. परंतु काय केलं, आधीच्या काळात पुरुष हा कर्तृत्ववान आहे, बलवान असतो, धाडसी असतो, पराक्रमी असतो, सामर्थ्यवान तो ठरला गेला. पण या सर्व गोष्टींना नकार देऊन स्त्रीला माणूस म्हणून जगण्यासाठी स्त्रीमुक्ती विचारसरणी निर्माण झाली. समाजामध्ये सर्व स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावं, तसंच राजकीय असेल, आर्थिक या क्षेत्रात देखील तिला समान दर्जा मिळावा. कारण स्त्री एक माणूस आहे, तिला माणसाप्रमाणे जगता यावं या हेतूनं ही स्त्रीवादी चळवळ सुरू झाली. पण तरी सुद्धा स्त्रीवादाचा उगम मात्र किंवा स्त्रीवाद या संकल्पनेचा उगम मात्र पाश्चात्य देशामध्ये पहिल्यांदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा थोडक्यात इतिहास तुम्हाला मी सांगतो. 1790 साली ऑलिंच द गुंज या लेखिकेने स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा मांडून पुरुषाप्रमाणे स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा हक्क असल्याचं सांगितलं 1790 मध्ये. आणि 1792 मध्ये मेरी विलस्टोन क्राट ही एक लेखिका आहे. तिने स्त्रियांच्या हक्काची पायमल्ली हा एक ग्रंथ लिहिला. त्याही आधी देखील काय झालं की फ्रान्सच्या 16व्या लुईने 1789 मध्ये एक जाहीरनामा काढला होता. आणि त्या जाहीरनाम्यात त्यानं सर्व माणसं ही समान दर्जाची आहेत असं सांगितलं. सर्वांनाच जन्मसिद्ध हक्काप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य आहे असा क्रांतिकारक विचार त्याने मांडला. त्यानंतर 1830 ते 1840 या कालखंडामध्ये स्त्रियांच्या मताधिकारासाठी अनेक पाश्चात्य स्त्रियांनी प्रयत्न केले. 1848 मध्ये न्यूयॉर्क
इथं स्त्रियांची पहिली हक्क परिषद भरली आणि या ठिकाणी स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात खुलं अधिवेशन भरवल्या गेलं. त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा विषय असेल, स्त्रियांचे शिक्षण निवडणुकीत मतदानाचा हक्क असेल, म्हणजे स्त्रियांना शिक्षणामध्ये निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क असेल, त्यांना अर्थार्जन करण्याचा अधिकार हा मिळाला पाहिजे. हे सगळे विचार त्या कालखंडामध्ये अधिवेशनामध्ये, खुलं अधिवेशन भरलं तिथं न्यूयॉर्कमध्ये, तिथं ते मांडल्या गेले. आणि मग त्याचा परिणाम म्हणून 1890 मध्ये काही ठिकाणी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. क्लारा झेटकिन नावाच्या या स्त्रीनं, पाश्चात्य स्त्रीनं 8 मार्च हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याचे पडसाद सर्व देशावर उमटले, भारतावरही उमटले. आणि म्हणून युनो जागतिक संघटन, युनोने 1975 मध्ये 1975 हे जे वर्ष आहे, हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. आणि अशा प्रकारे या स्त्रीविषयक विविध चळवळीतून स्त्रीमुक्ती असेल किंवा स्त्रीवाद असेल, या विचारसरणीचा उदय झाल्याचं आपणाला दिसतं. आणि नंतर बदलत्या काळानुसार जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्त्रीवाद हा अशा पद्धतीनं विकसित होत गेला आणि तो भारतामध्ये देखील विकसित होत गेल्याचं आपणाला दिसतं. आपण याच्या नंतरच्या तासाला स्त्रीवाद संकल्पना आणि स्वरूप याच्याविषयी चर्चा करूयात. आज मी फक्त तुम्हाला या स्त्रीवादाची पार्श्वभूमी आणि स्त्रीवाद म्हणजे काय, त्याचा उगम या संदर्भात चर्चा केलेली आहे. बाकीचा भाग मी तुम्हाला नंतरच्या तासात सांगतो. ठीक आहे.